पुन्हा एकदा घेऊन आलो आहोत तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, काल होळी झाली आहे आणि आज आहे धुलिवंदन. अशा वेळी एका कवीची मुलाखत म्हणजे सोने पे सुहागा. आणि ही मुलाखत तुमच्या समोर घेऊन येत आहेत रत्नागिरीची 2 हास्यरत्न, प्रथमेश आणि श्रमेश. ओ रावस रिटर्न. कंट्रोल कंट्रोल चिन्मय कंट्रोल. कॉमेडी इज इम्पॉर्टंट दॅन ब्युटी. हो चला चला तर मग जास्त वेळ न करता फालतूगिरीला सुरुवात करूया. अरे चा बेलच नाही. आता बेल नाही वाजवली तर आतला बैल बाहेर कसा येणार? अरे देव, मग आता आवाज लावा लागेल. सर सर. चला 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 चला, दरवाजा उघडा, आता चला या या. सर, गरिबांचा प्रवीण तरडे. काय सॉरी. चल चल आत ये लवकर. सर सॉरी सर. सर तुम्ही स्वतःच्या घरात बाहेरून आलात सर? अरे मला कळतच नाही. मी जेव्हा जेव्हा कविता लिहितो ना तेव्हा 400-500 लोकांचा तांडा माझ्या घरात येतो, घराची नासधूस करतो आणि घरातले सगळे पेन घेऊन जातो. काही प्रॉब्लेम आहे तोच कळत नाही. मग आता कुठे होतात तुम्ही सर? नाक्यावर होतो. तिकडे कोणी थुकलं तुम्हाला? ऐकून घे. सर सर. वाचवण्या काटेरी नैनांपासून तुमच्या, सगळ्यांनी ऐका, वाचवण्या काटेरी नैनांपासून तुमच्या मी माझी शब्द सुमने सोडून आलो वाळवंटात. वा सर वा, क्या बात आहे. दर्ज आहे सर, इथं आलाय सर. 30 शब्द सुमने घेऊन आला एका उंट आणि मज वदला. याला आमच्याकडे फालतूगिरी म्हणतात. क्या बात आहे सर, क्या बात आहे. हाऊ हरिबल. स्मशान शांतता बघा केवढी ती. सर मला बसा सर. बरं, माझ्या घरात आलेस तू, माझ्यासाठी काय आणलंयस? आणलंय सर, काढू नको. पुढे 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 बोल, पुढे बोल. आणि एवढं तुम्हाला बोलतोस आल्या आल्या, कोण आहेस तू, काय नाव काय तुझं? सॉरी सर, सॉरी सर, मी सांगायचंच राहून गेलो भावनेच्या भरात. माझं नाव सर चिन्मय सौमित्र काशीकर, म्हणजे ची सौका. अच्छा, म्हणजे तो फेमस मुलाखतकार. येस 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 सर. मी आज तुमची घ्यायला आलोय. काय मुलाखत? नाहीतर मी पण दिलीच असती. काय मुलाखत? सर आता आपला देण्या घेण्याचा व्यवहार झालेला आहे सर. यांनी आपल्याला नांदायला पाठवायच्या अगोदर आपण मुलाखतीला सुरुवात करूया. तर सर आपण नाव ठेवण्यापासूनच सुरुवात करूया. ओके. तुमचं नाव सर? माझं नाव पुरुषोत्तम चारुदत्त टवके, पुचाट. अच्छा, म्हणजे फुल फॉर्म हे तुमचं नाव आहे आणि शॉर्ट फॉर्म हे तुमचं करिअर. वा वा वा. सर तुम्ही रागवलात? नाही नाही, माझे एक्सप्रेशन. सर सर एक्स्ट्रीमली सॉरी सर. तर तुम्ही कवी आहात आणि मी कवींचा फॅन आहे सर. सर ॲज अ फॅन मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारावा वाटतो की तुमच्या मते पोएट्री म्हणजे काय? तर कविता म्हणजे एखादी अस्तित्वात असलेली गोष्ट नसल्यासारखी भासवणे आणि एखादी नसलेली गोष्ट असल्यासारखी भासवणे. अच्छा, म्हणजे तुमच्या मते कविता म्हणजे सध्याची देशाची परिस्थिती. वा सर वा सर, काय वाक्य बोलले सर. हे वाक्य तुम्ही बोलत म्हणून टाळ्या वाजवल्या. मी बोललो असतो तर बादलीभर थुकले असते अंगावर. आज चुकणारच, रंगपंचमी आहे ना. पण सर तुमच्याबद्दलचा आदर चिमूटभर का होईना पण वाढलाय सर. तर या चिमूटभर आदराला साक्ष ठेवून मी लगेच पुढचा प्रश्न विचारतो सर. तुम्ही कविता करू शकता हे समाज विघातक दळभद्री शंका तुमच्या मनात केव्हा आली? जेव्हा मला पहिला पुरस्कार मिळाला तेव्हा. काय बोलताय सर, तुम्हाला पुरस्कार मिळाला? कोणता सर, मला आवडेल ऐकायला. अरे हा बघ, कोण? पुरस्काराचं नाव आहे.
अरे हा बघ चालेल. असा पुरस्कार मला मिळाला आणि मला सूर गवसला आणि मग मी कविता लिहिण्याचा सपाटा लावला. सूर सपाटा. तुमचं झालं आता आमचं. तर मग मी तेव्हा कविता लिहिल्या आणि मग मी जेव्हा एवढा सपाटा लावला की 22.5 तासाने सरकारने मला दुसरा पुरस्कार दिला. कोणता सर? ह्याचं काय करायचं? वा सर, सुंदर पुरस्कार आहे सर. आणि मग तो पुरस्कार मिळाला मी 4 तासात 4000 कविता लिहिल्या. हो सर, आणि त्या कविता वाचल्यानंतर सरकारने लगेच 2 नोटिसा काढल्या. कुठल्या? याचं काहीतरी करा. आणि दुसरी नोटीस? मोकाट कुत्र्यांची नसबंदी. जुन्या आठवणी. सर काय म्हणताय तुम्ही सर? काही नाही. ठीक आहे सर. तरीही तुम्हाला 2 पुरस्कार मिळालेत म्हणून सगळ्यांनी उठून टाळ्या वाटण्याची काय गरज नाही सर. बसा तुम्ही सर. सर पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया सर. मला तुम्हाला सांगावंसं वाटतं. शब्दांची सरशी कवितेला बुरशी, माझी कविता माझ्या अंगाशी, हे 2 कविता संग्रह गाजलेले. बरं, गाजलेले प्रश्नचिन्ह कविता संग्रह आज होळीच्या निमित्ताने जागोजागी जाळले जात आहेत. तर या नाजूक क्षणाला तुम्ही काय बोंब माराल? मी काव्यातनं व्यक्त झालो तर चालेल? फडफडा सर. ऐका. होळी रे होळी पुरणाची पोळी, होळी रे होळी पुरणाची पोळी, 16 रुपयाला 2 पोळ्या. ऍब्स्ट्रॅक्ट. सर तुमचा पुरणपोळ्याचा स्टॉल आहे? येस. त्याला चाक आहेत? नाही, पण आपण लावून घेऊया. बोला काय करायचंय? चढवून घ्या अंगावर सर. कसले जोक मारताय सर? असले थुकरट विनोद करताय सर. मला तर कधी कधी वाटतं हे थुकरट कविता वाचूनच भारताची लोकसंख्या वाढते. कारण कोणतरी त्या कुठेतरी काढतोच ना. चांगला आहे सर. प्रोसेस काय तुमची नेमकी सर? मला कळायला, मला जाणून घ्यायला आवडेल सर की तुमची कविता लिखाणाची प्रोसेस काय आहे नेमकी. प्रोसेस एकदम सोपी आहे. काय? मी जंगलात एकदम आतपर्यंत जातो आणि माझ्या कविता वाचतो. अच्छा, म्हणजे परवा जो मॉलमध्ये बिबट्या आला होता तो तुम्हाला शोधायला आला होता? पण तुम्ही काही म्हणा, मी ह्याला माझं यश समजतो. हो सर, मी त्या यशाकडेच येतोय सर. यशस्वी माणसं नेहमीच चांगली स्वप्न बघत असतात. बरोबर. तसं स्वप्न बघण्याचं धाडस किंवा अपराध तुम्ही केलंय का? आहेत, माझी सुद्धा स्वप्न आहेत, पण माझी स्वप्न पृथ्वी तलावर पूर्ण होण्यासारखी नाही आहेत. तुम्हाला माहितीये का, नेपच्यून ग्रहावरती मला कविता वाचण्यासाठी नेणार आहेत. कुठे सर? नेपच्यून. नाला सोपाराला शेअर रिक्षामध्ये तुम्हाला कोण बसायला देत नाही, तुम्हाला नेपच्यून कोण नेणार सर? हे बघा, तुम्ही आता अति बोलायला लागला आहात. सॉरी सर. आपण आता हे आवर्त घेऊया सर. आपण हे थांबूया. तुमच्या दुःखात मी सहभागी आहे सर. आपण डायरेक्ट ना शेवटाकडे येऊया. मी काय म्हणतो, तुमची कविता मला खूप आणि प्रचंड आवडलेली आहे सर. मुलाखत मला आवडलेली आहे. थँक्यू. तुम्ही डायरेक्ट, मी सगळं लिहून काढले, तुम्ही सही करा. ठीक आहे. नवीन पण आहे हे बघ. एवढी पुरेल सर? असे आत्मघातकी विनोद केल्यानंतर माणसं पॉंडिचेरीलाच जाणार ना. बसा सर, बसा सर. सर बसा, जागेवर बसा. मी काय म्हणतो, तुमचा कॉन्फिडन्स आता हिमालयावर चढला आणि तो आत्महत्या करण्याच्या तयारीत आहे सर. आपण हे सगळं आवर्त घेऊया सर. आपण काय करूया, शेवट गोड करूया. तुमची एखादी रिसेंट कविता आमच्या कानावर मारलीत तर लय बरं होईल सर. मला आवडेल. हा सर. कवितेचं नाव आहे कर्माची फळं. सर गोड लागतील अशी सादर करा. ओळखलेत का सर मला रत्नागिरीवरून आले कोणी? वा. ओळखलेत का सर मला रत्नागिरीवरून आले कोणी? गोस्वामी होते बसून मोठे करत होते पहाणी. मरा. एक सीझन बसले खदखदून हसले, बोलले परफॉर्मन्स पाहून. 2 जोड्या पुढच्या पर्वात आल्या, बाकीच्या गेल्या मागे राहून.
येऊन पडला 35चा दुष्काळ जरी वा तरी आटणार नाही कॉमेडीचं तळ. वा वा वा. येऊन पडला 35चा दुष्काळ जरी तरी आटणार नाही कॉमेडीचं तळ. प्रथमेश रमेशला तुम्हीच केले सेलिब्रिटी, भोगा आपल्या कर्माची फळं. वा वा वा. कशी वाटली कवितेची पातळी? सर कवितेची ठीक आहे, स्ट्रगलिंगची पातळी कुठे आली ती बघा सर. मला आता अजून एक सुचते. सर. येतोस घरी तू जेव्हा जीव कावरा बावरा होतो. होणारच माझेच खाण्याचे वांदे, तू माझ्याकडे नाश्ता मागतोस. सर, माझ्या पण जेवायचे वांदे होतील सर. प्रेम कर प्यायल्यासारखं ग्लासामध्ये ओतलेलं, प्रेम कर प्यायल्यासारखं ग्लासामध्ये ओतलेलं, गटारामध्ये पडून घरापर्यंत पोचलेलं. सर तुम्ही अशाने घरी पोचवाल, मी निघतो सर. अरे, मी eliminate ना, लावणार, फिटफिट सर. तुम्ही करायचं. एकटेच करा, सर.